हॅलो अँड वेलकम माय डिअर स्टुडंट्स. मागच्या लेक्चर पासून आपण लेजरला सुरुवात केलेली आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण इंट्रोडक्शन बघितली होती, मीनिंग, फीचर्स, डेफिनेशन हे सगळं आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं. आता ऍक्च्युली लेजर म्हणजे काय, लेजर बुक म्हणजे काय ते आज आपण बघणार आहोत. सो कंटेंट्स ऑफ अ लेजर म्हणजे काय? लेजर इज अ बाउंड बुक विच कंटेन्स सेव्हरल पेजेस. आपलं एखादं रजिस्टर बुक असतं की नाही, त्या रजिस्टर बुक मध्ये तुम्ही जर कधी पाहिलं असेल तर इंडेक्स असतो वरती आणि आतमध्ये नंबर ऑफ पेजेस असतात. असं एक बाउंड बुक असतं ज्याला जाड पुठ्ठ्याचं कव्हरिंग असतं. असं एक बाउंड बुक असतं, त्याला लेजर म्हणायचं. ईच पेज इज सिरियली नंबर्ड विच इज कॉल्ड ॲज अ लेजर फोलिओ. प्रत्येक पेज वरती एक सिरियल नंबर असतो, पाठपोट नंबर असतो. म्हणजे 1 2 3 4 म्हणजे प्रत्येक सिंगल पेजला नंबर नाही, प्रत्येक पेजला नंबरिंग केलेलं असतं. त्याला काय म्हणायचं? लेजर फोलिओ. हे आपण जर्नल मध्ये पण पाहिलेले. व्हॉट इज अ लेजर फोलिओ? लेजर फोलिओ इज अ लेजर फोलिओ इज द पेज नंबर ऑफ द लेजर बुक. सो प्रत्येक जो सिरियल नंबर दिलेला असतो त्याला म्हणायचं लेजर फोलिओ. अ लेजर बुक हॅज अन इंडेक्स विच इज इन द अल्फाबेटिक ऑर्डर. जो इंडेक्स असतो, इंडेक्सचं पेज असतं. बेसिकली त्या लेजर बुक मध्ये काय असतं तर वेगवेगळी लेजर अकाउंट्स ओपन केलेली असतात. आता जेव्हा आपण लेजर अकाउंट्स ओपन करतो तेव्हा त्याला काही सिक्वेन्स असतो का? नाही. मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला एक्झाम्पल दिली होती की कॅश अकाउंट डेबिट टू अमित कॅपिटल अकाउंट किंवा जो कोणी ओनर होता त्याचं कॅपिटल अकाउंट होतं. सो कॅश अकाउंट पहिलं ओपन झालं, अमित कॅपिटल अकाउंट दुसरं ओपन झालं, त्याच्यानंतर परचेसेस अकाउंट, सेल्स अकाउंट, मग बँक अकाउंट. सो हे अल्फाबेटिक ऑर्डर मध्ये आहे का? नाहीये. जशी जशी आपल्याकडे ट्रान्झॅक्शन घडत जातील तशी तशी आपण लेजर अकाउंट क्रिएट करतो. त्याला कुठलाही सिक्वेन्स नसतो किंवा अल्फाबेटिक ऑर्डर मध्ये नसतात. पण मग जी अकाउंट आपण ओपन करतो ते एवढ्या मोठ्या बाउंड बुक मध्ये तुम्ही शोधत बसणार का? नाही. सो इट इज नॉट पॉसिबल, प्रॅक्टिकली शक्य नाहीये ते. सो जे काही इंडेक्स असतो ना त्या इंडेक्स मध्ये अल्फाबेटिक ऑर्डर मध्ये A to Z या सिक्वेन्स मध्ये लेजरचे जी काही लेजर अकाउंट ओपन केलेली आहेत ना त्यांचा सिक्वेन्स लिहिलेला असतो आणि त्याच्यामध्ये पुढे त्याचा पेज नंबर लिहिलेला असतो, लेजर फोलिओ नंबर लिहिलेला असतो, जेणेकरून आपल्याला डिरेक्टली 85 नंबर वरती जाऊन रिपेअर्स अँड मेंटेनन्सचा अकाउंट दिसेल. कळलं? असं तो इंडेक्स जो आहे हा अल्फाबेटिक ऑर्डर मध्ये मेंटेन केलेला असतो क्विक रेफरन्ससाठी. In the index, the folio number is written in front of each account for quick reference. मी आत्ताच सांगितलं तसं मुळात इंडेक्स द्यायचं कारणच हे आहे की त्या अख्ख्या बुक मध्ये कोणती कोणती अकाउंट्स आहेत आणि ती कोणत्या पेजवर आहेत ते पटकन क्विक रेफरन्स मध्ये सापडायला पाहिजे म्हणून ते असतं. आता तुम्ही म्हणाल की ही लेजर बुक कोण आता करतं? आता तर सगळे कॉम्प्युटराइज गोष्टी वापरतात. बरोबर आहे तुमचं म्हणणं की आता कॉम्प्युटराइज सॉफ्टवेअर सिस्टीम्स आल्यामुळे लेजर बुक म्हणजे काय हे कोणी जनरली वापरलं जात नाही किंवा लेजर बुक असं फिजिकली कोणी मेंटेन करत नाही. पण जी जुनी लोक आहेत ना, ज्यांचे पिढ्यानपिढ्या बिझनेसेस चालत आलेले आहेत, ते दिवाळीच्या वेळेला जेव्हा पूजा करतात ना तेव्हा ही लेजर बुक्स किंवा खतावणी म्हणतात, अगदी पहिल्या लेक्चरमध्ये आपण शिकलोय बघा. सो ह्या खतावण्या वगैरे ते आणतात मुद्दाम पूजेसाठी, कारण तुमच्या अकाउंटिंग सॉफ्टवेअरची कॉम्प्युटरची तर पूजा नाही करू शकत. सो ही पुस्तकं ते आणतात आणि ती वापरतात, छोट्या प्रमाणात वापरतात पण वापरतात. बाकी सगळं त्यांचं रेकॉर्ड कॉम्प्युटरवरतीच असतं. सो बेसिकली तुम्हाला कळलं की लेजर इज अ बाउंड बुक. त्याच्यामध्ये वेगवेगळी अकाउंट्स असतात, त्याला एक सिरियल नंबर इंडेक्स दिलेला असतो, सिरियली नंबर्ड पेजेस असतात ज्याला लेजर फोलिओ म्हणतात आणि त्याचा रेफरन्स तुम्हाला इंडेक्समध्ये सापडू शकतो. आता तुमच्या स्क्रीनवरती स्पेसिमेन दिसतोय. स्पेसिमेन कसं दिसतं, एक लेजर अकाउंट कसं दिसतं? सो तो तुम्ही नीट पाहिलं तर तुमच्या लेफ्ट साइडची जी बाजू आहे ती लेफ्ट साइडची जी बाजू आहे त्याला डेबिट साइड म्हणतात, राईट साइड जी आहे ती क्रेडिट साइड म्हणतात. सो इक्वली डिव्हायडेड आहे, हे दोन्ही बाजूला इक्वल डिव्हिजन आहे. प्रत्येक सेक्शन मध्ये डेट, पर्टिक्युलर्स, JF म्हणजे जर्नल फोलिओ आणि अमाऊंट. सेम तसंच राईट साइडला म्हणजे क्रेडिट साइडला डेट, पर्टिक्युलर्स, जर्नल फोलिओ आणि अमाऊंट. आता प्रत्येक ह्याचं सिग्निफिकन्स काय आहे? बिफोर दॅट त्या अकाउंटच्या वर जर तुम्ही पाहिलं तर इन द बुक्स ऑफ असं लिहिलेलं आहे. अगदी पहिल्या लेक्चर पासून मी तुम्हाला सांगते की इन द बुक्स ऑफ म्हणजे व्ह्यू पॉइंट, कोणाच्या व्ह्यू पॉइंटनी तुम्ही ती बिझनेसची बुक्स रेकॉर्ड करताय. तो व्ह्यू पॉइंट कोणाचा आहे, तो बिझनेस कोणाचा आहे, तो माणूस कोण आहे त्याचं नाव वरती लिहायचं आणि त्याच्या व्ह्यू पॉइंटनी ती बुक्स लिहिलेली आहेत असा त्याचा अर्थ होतो. सो पहिला सगळ्यात आलं पाहिजे काय तर इन द बुक्स ऑफ कोण, माणूस, त्याचं नाव. त्याच्यानंतर नेम ऑफ द अकाउंट, अकाउंट हेड म्हणतात त्याला.
नेम ऑफ द अकाउंट, कॅश अकाउंट आहे का, कॅपिटल अकाउंट आहे, ड्रॉइंग अकाउंट आहे, परचेसेस अकाउंट आहे. सो अकाउंट A/C हा शब्द त्याच्या पुढे आला पाहिजे. कॅश अकाउंट, ड्रॉइंग अकाउंट, कॅपिटल अकाउंट. अकाउंट म्हणजे ACCOUNT असं पूर्ण नाही लिहायचंय, A/C असं ऍब्रिव्हिएशन तिथे यूज करायचं असतं. सो हे त्याचं हेडर झालं, ते त्या अकाउंटचं हेडर झालं आणि ऍक्च्युअली खाली ते अकाउंट सुरू झालं. आता अकाउंट मध्ये प्रत्येक बाजूला मी आता म्हणलं तसं डेट, पर्टिक्युलर, JF म्हणजे जर्नल फोलिओ आणि अमाऊंट, त्याचा सिग्निफिकन्स काय आहे मी सांगते. डेट ही जनरली नाही, डेट ही नेहमीच जी काही जर्नल एंट्री आपण केलेली असते तीच डेट पोस्टिंगच्या वेळेला वापरली जाते. जर्नल मधनं लेजर मध्ये पोस्टिंग जेव्हा करतात त्यावेळेला जर्नल एंट्री ज्या डेटला केलेली आहे त्याच डेटला लेजर मधल्या पोस्टिंग होतात. त्याच्यामुळे ती डेट ही जर्नल एंट्रीचीच डेट असते. त्याचा फॉर्मॅट काय असतो, त्याच्यामध्ये तुम्हाला इयर, मंथ आणि डेट असं इन्क्लूड करायचं असतं. स्पेसिफिक फॉर्मॅट नाहीये, DDMM YY असं वगैरे काही नाहीये. तुम्हाला पाहिजे त्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही लिहू शकता, पण त्याच्यामध्ये इयर आलं पाहिजे, मंथ आला पाहिजे आणि डेट पण आली पाहिजे. असा आहे डेट फॉर्मॅट. नंतर आहे पर्टिक्युलर्स. पर्टिक्युलर्सच्या कॉलम मध्ये काय येतं. सो पर्टिक्युलर्सच्या कॉलम मध्ये आपण एक जर्नल एंट्री बघूया. फॉर एक्झाम्पल मी आताच तुम्हाला सांगितलं कॅश अकाउंट डेबिट टू अमित's कॅपिटल अकाउंट, अशी आपली समजा पहिली एंट्री आहे. याचा आपण काय ट्रान्झॅक्शन काय होतं, अमित स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹25,000. सो ह्याची अमाऊंट आहे 25,000. ठीक आहे. आता आपल्याला दोन अकाउंट्स मिळाली इथे, पहिलं कॅश अकाउंट आणि दुसरं अमित's कॅपिटल अकाउंट. बरोबर. आता कॅश अकाउंट जर डेबिट असेल तर पर्टिक्युलर्स मध्ये काय येतं, पर्टिक्युलर्स मध्ये त्याचा जो करस्पॉन्डिंग सेकंड अपोजिट इफेक्ट आहे ते अकाउंट तिथे लिहिलं जातं. सो कॅश अकाउंट जर डेबिट आहे तर कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला म्हणजे लेफ्ट साईडला अमित's कॅपिटल अकाउंटचा रेफरन्स दिला जातो आणि अमित's कॅपिटल अकाउंट एंट्रीमध्ये क्रेडिटला आहे ना, मग त्याच्या क्रेडिटला करस्पॉन्डिंग दुसरं अकाउंट कोणतं आहे, कॅश अकाउंट, त्याचा रेफरन्स दिला जातो. कळलं. सो पर्टिक्युलर्स मध्ये काय येतं, पर्टिक्युलर्स कंटेन्स द नेम ऑफ द अकाउंट इन विच द करस्पॉन्डिंग सेकंड इफेक्ट कॅन बी ट्रेस्ड. सेकंड इफेक्ट कुठल्याला दिलेला आहे, टू फोल्ड इफेक्ट असतो. जर्नल एंट्री करताना टू फोल्ड इफेक्ट वापरतो आपण. हा फर्स्ट इफेक्ट, हा सेकंड इफेक्ट. जर फर्स्ट इफेक्ट डेबिटला आहे तर आपलं जे लेजर अकाउंट आहे त्याच्या डेबिटला पोस्टिंग होणार. सेकंड इफेक्ट क्रेडिटला आहे, सो दुसरं जे लेजर अकाउंट आपण क्रिएट करणार त्याच्या क्रेडिटला पोस्टिंग होणार. डेबिटला पोस्टिंग होताना जो क्रेडिटचा रेफरन्स अकाउंटचं नाव आहे तो रेफरल म्हणून द्यायचा. क्रेडिटला पोस्टिंग होताना डेबिटचा जो अकाउंट आहे नाव त्याचा रेफरन्स द्यायचा. सो पर्टिक्युलर्स मध्ये करस्पॉन्डिंग अपोजिट जे आहे डेबिट किंवा क्रेडिट त्याचा रेफरन्स द्यायचा असतो. व्हॉट इज JF, जर्नल फोलिओ. Again, what is a journal folio? The reference page number of the journal book from where the entry has been posted. आपण जर्नल मधनं लेजर मध्ये पोस्टिंग करतोय. पहिली एंट्री ही एंट्री जर्नल बुक मध्ये झाली. जर्नल बुक इज ऑल्सो सिरियली नंबर्ड. त्याला सुद्धा प्रत्येक पेजवर नंबर असतात. तो कोणत्या पेजवरती ही एंट्री आहे, जिथून ती लेजर मध्ये आता आपण पोस्ट करतोय. सो क्रॉस रेफरन्स जर्नल बुकचा पण द्यायचा. हे कधी उपयोगी पडतं, ज्या वेळेला एखादी एरर सापडते किंवा अमाऊंट चुकून 25,000च्या ऐवजी 52,000 टाकली गेली, 2,500 टाकली गेली, काही चुकलं आहे का हे बघण्यासाठी हा जो जर्नल फोलिओ नंबर असतो, तो जर्नल फोलिओ नंबर ही एंट्री ज्या पेजवर केली आहे जर्नलच्या तो पेज नंबर आता तुमच्या स्पेसिमेन मध्ये तो JF चा कॉलम दिसतोय तिथे तो नंबर लिहायचा, जेणेकरून उलटा रेफरन्स आपल्याला काही चुकलं असेल, एरर्स फाइंड आउट करायचे असतील तर शोधता येतात. अमाउंट, द अमाउंट बाय विच अ पर्टिक्युलर अकाउंट इज डेबिटेड ऑर क्रेडिटेड इन द जर्नल एंट्री. डेबिट साइडला जर अमाउंट असेल तर कॅश अकाउंटची अमाउंट 25,000 आहे, ती तिथे पोस्ट होणार. क्रेडिटला जी अमाउंट आहे ती अमित कॅपिटलच्या क्रेडिटला 25,000 पोस्ट होणार. डेबिट का क्रेडिट हे एंट्रीवरनं ठरणार आहे. अमाऊंट काय आहे, ज्या अमाऊंटनी डेबिट केलेले किंवा ज्या अमाऊंटनी क्रेडिट केलेले आहे. सो डेबिटेड ऑर क्रेडिटेड इन द जर्नल एंट्री, ती पर्टिक्युलर अमाऊंट त्या अमाऊंटच्या कॉलम मध्ये लिहायची. कळलंय. सो हे होते तुमचे कंटेंट्स ऑफ लेजर किंवा स्पेसिमेन ऑफ लेजर. स्पेसिमेन ऑफ लेजर तुम्हाला ड्रॉ करायला येतं.
सो हे इम्पॉर्टंट आहे. परत एकदा मी तुमच्या स्क्रीनवर दाखवते, त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि ते बुकमध्ये तुमच्या ड्रॉ करायचं आहे. ठीक आहे, हा स्पेसिमेन लेजरचा तुम्हाला ड्रॉ करायला येतो. आता आपण बघूयात ऍक्च्युअल पोस्टिंगची प्रोसेस. जर्नल मधनं जेव्हा जर्नल बुक मध्ये फर्स्ट एंट्री होते, प्रायमरी एंट्री होते, ती सेकंडरी बुक मध्ये किंवा फायनल बुक मध्ये पोस्ट करताना काय काय रूल्स किंवा काय काय स्टेप्स फॉलो करायच्या ते आता आपण बघणार आहोत. ठीक आहे, आता आपण बघणार आहोत स्टेप्स फॉर ऍक्च्युअली पोस्टिंग द एंट्री फ्रॉम जर्नल टू लेजर. सगळ्यात पहिल्यांदा प्रोसेस मध्ये काय असतं, फर्स्ट स्टेप काय असते, एनी मॉनिटरी ट्रान्झॅक्शन इज फर्स्ट रेकॉर्डेड इन अ जर्नल बुक. म्हणजे जर्नल एंट्री या फॉर्म मध्ये आधी ती मॉनिटरी ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केलं जातं. मिनिमम 2 अकाउंट्स आर क्रिएटेड. जेव्हा जर्नल एंट्री करतो तेव्हा आपण मिनिमम 2 अकाउंट्स क्रिएट करतो. का? 1 अकाउंट इज डेबिटेड अँड 1 अकाउंट इज क्रेडिटेड मिनिमम. थर्ड स्टेप इज लेजर अकाउंट्स आर प्रिपेअर्ड फॉर दीज अकाउंट्स. जेव्हा आपण जर्नल बुक मध्ये ती एंट्री करतो त्यावेळेला ती एंट्री कॅश अकाउंट डेबिट टू अमित कॅपिटल अकाउंट, ही जेव्हा एंट्री आपण करतो तेव्हा 2 अकाउंट क्रिएट केली. सो लेजर बुक घ्यायचं, लेजर बुक मध्ये कॅश अकाउंट असं एक पेज तयार करायचं आणि अजून एक पेज युटिलाइज करायचंय कुणासाठी, अमित कॅपिटल अकाउंट. ह्याला काय म्हणायचं, प्रिपरेशन ऑफ लेजर अकाउंट्स इन द लेजर बुक. नेक्स्ट स्टेप आहे डेबिट द अकाउंट विच इज डेबिटेड इन द जर्नल एंट्री. आता मी तुम्हाला करून दाखवते. फर्स्ट आपलं काय होतं, कॅश अकाउंट डेबिट टू अमित कॅपिटल अकाउंट. बरोबर, अशी आपली एंट्री होती मगाची. अमाऊंट होती 25,000. पहिलं आपलं अकाउंट कोणतं त्यातलं डिराईव्ह झालं, कॅश अकाउंट. कॅश अकाउंट मी आता इथे ड्रॉ करतेय. टी शेप फॉर्मॅट मध्ये अकाउंट असतं. टी शेप फॉर्मॅट मध्ये प्रत्येक साईडला सेम कॉलम्स असतात. इथे डेबिट आणि क्रेडिट, डेबिट म्हणजे डीआर, क्रेडिट म्हणजे सीआर असं लिहिलं जातं. मगाच्या स्पेसिमेन मध्ये सुद्धा तुम्हाला ते वर लिहिलेलं दिसत होतं. ठीक आहे, असे हे सेम कॉलम आपण दोन्हीकडे केले. हा आहे अमाऊंटचा कॉलम, जर्नल फोलिओ, पर्टिक्युलर सेम कॉलम असतात दोन्हीकडे. डेट, पुन्हा एकदा अमाऊंट, जर्नल फोलिओ, पर्टिक्युलर्स आणि डेट. हे असंच सेम आपल्याला दुसरं अकाउंट कोणतं ओपन करायचं आहे, अमित कॅपिटल अकाउंट. याच्या पुढे मी मगाशी म्हणलं तसं A/C हा शब्द आला पाहिजे आणि इथे डेबिट आणि क्रेडिट साईडला क्रेडिट हे शब्द सुद्धा तिथे लिहिले गेले पाहिजे. ते जर लिहिले नाहीत ना तर तुमचं स्पेसिमेन म्हणजे तुम्ही खाली कितीही सगळं बरोबर लिहिलेलं असेल तरी जर हे वरचं लिहिलं नसेल तर तुमचा हाफ मार्क कट होणार आहे, तिथे लक्षात ठेवा. सो फॉर्मॅट तुमचा चुकता कामा नाहीये. फॉर्मॅट पहिला बरोबर आलाच पाहिजे. काहीही झालं तरी हाताला आधीच सवय लावून घ्या, व्यवस्थित नीट आखायचंय. जसं मी जर्नलच्या वेळेला सांगितलं होतं ना तसंच मी तुम्हाला आत्ताही सांगते की व्यवस्थित लिहायचंय. लिहितानाच तुम्ही पहिल्यापासूनच लेजर आखताना किती सेंटीमीटरचा अमाऊंटचा कॉलम घ्याल, किती सेंटीमीटरचा जर्नलचा कॉलम, जेएफचा कॉलम घ्याल, डेटला किती सोडाल वगैरे सगळं तुम्हाला आधीच बघायचंय. मला जर तुम्ही विचाराल तर तुमचं अख्खं जे पेज आहे ना ते एंड टू एंड फोल्ड करायचंय. फोल्ड केल्यानंतर तुम्हाला त्याचं सेंटर येतं. सेंटर जे आहे हे तुमची सेंट्रल लाईन आहे. तिथपासून लेफ्ट साईडला आणि राईट साईडची इक्वल स्पेस झाली आणि मग त्यामध्ये तुम्हाला तुमचं अक्षर किती मोठे छोटे त्याप्रमाणे आखायचंय. सो आता आपण फोर्थ स्टेप मध्ये होतो डेबिट द अकाउंट विच इज डेबिटेड इन द जर्नल एंट्री आणि क्रेडिट द अकाउंट विच इज क्रेडिटेड इन द जर्नल एंट्री. डेबिट काय आहे, कॅश अकाउंट, आणि क्रेडिट काय आहे, अमित कॅपिटल अकाउंट. आता पोस्टिंग करताना कसं करायचं, पहिल्यांदा डेबिटच्या जे अकाउंट आहे त्याचं पोस्टिंग करायचं. डेबिट अकाउंट काय आहे, कॅश अकाउंट. सो कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला आपल्याला पोस्टिंग करायचंय हे लक्षात घ्या. फर्स्ट स्टेप. पोस्टिंग काय करायचं, आता इथे जर ह्याची डेट आपण बघितली की 1 जानेवारी 2023 अशी जर ह्याची डेट होती त्याच डेटला इथे एंट्री करायची. सो पोस्टिंग करताना कॅश अकाउंट डेबिटला आहे की नाही, मग कॅश अकाउंटच्या डेबिट साईडलाच पोस्टिंग व्हायला पाहिजे. डेट आपण लिहिली 1 जानेवारी 23. आता पर्टिक्युलर्स मध्ये काय लिहायचं, डेट तर लिहून झाली. पर्टिक्युलर्स मध्ये काय लिहायचंय, टू अमित कॅपिटल अकाउंट. आपल्याला जे पर्टिक्युलर मध्ये लिहायचं आहे ते आपलं करस्पॉन्डिंग दुसरं अकाउंट असतं, हे लक्षात घ्या. सो कॅश अकाउंट डेबिट टू अमित कॅपिटल अकाउंट. एंट्री म्हणल्यासारखं म्हणलं मी आता, बरोबर आहे.
कॅश अकाउंट डेबिट टू अमित's कॅपिटल अकाउंट. म्हणजे तुम्हाला पोस्टिंग करताना पण सोपं जातं. आधी डेबिट पोस्टिंग करायचं, कॅश अकाउंटच्या डेबिटला काय लिहायचंय, टू अमित's कॅपिटल अकाउंट. ज्या वेळेला आपण डेबिट पोस्टिंग करत असतो तेव्हा टू हा वर्ड वापरायचा असतो. इथे मी खाली लिहिलेलं आहे, यूज द वर्ड टू बिफोर द अकाउंट विच इज डेबिटेड आणि यूज द वर्ड बाय बिफोर द अकाउंट विच इज क्रेडिटेड. सो आधी आपण डेबिट बघतोय, सो टू अमित's कॅपिटल अकाउंट. हे सोपं आहे, हे तुम्हाला कळलं. अमाऊंट काय आहे, कॅश अकाउंटला किती डेबिट दिलेलं आहे, 25,000. तेवढी अमाऊंट आपल्याला इथे डेबिट करायची आहे. म्हणजे इथे अमित's कॅपिटल अकाउंटला 25,000 आहे म्हणून मी इथे 25,000 लिहिलंय. हे लॉजिक आहे का, नाही. लॉजिक काय आहे, कॅश अकाउंटच्या अमाऊंट कॉलम मध्ये डेबिट कितीचं दिलेलं आहे ते डेबिट मी इथे देणार आहे. आता ह्या केसमध्ये दोन्ही अमाऊंट सेम आहेत कारण एक एकच अकाउंट आहे. ज्या वेळेला आपण कंपाऊंड एंट्रीज करतो ना त्यावेळेला एकापेक्षा जास्त अकाउंट्स असतात. सो ही अमाऊंट कोणती येणार आहे, जी डेबिटची, कॅश अकाउंटच्या डेबिटला जी अमाऊंट होती ती इथे येणार आहे. लक्षात कळलंय काय ठेवायचंय ते. फक्त मी अमित's कॅपिटल अकाउंट हे उचलून इथे टाकलंय, बाकी अमाऊंट आणि डेट मी वरच्या डेबिटचं घेतलंय. कळलं. सो स्टेप वाईज जर जायचंय तर फर्स्ट स्टेप आपण डेबिट पोस्टिंग करणार आहोत, त्याला टू हा वर्ड वापरणार आहोत. अमाऊंट डेबिटची लिहिलेली आहे मी. आता दोन्ही सेम दिसल्या तरी मनात म्हणताना तुम्ही काय म्हणायचंय, डेबिटची अमाऊंट पोस्ट केली. आता डेबिट सगळं पोस्ट करून झालंय, क्रेडिट पोस्ट करायचंय. क्रेडिट कोणाला दिलेलं आहे, जर्नल एंट्री मध्ये क्रेडिट कोणाला दिलंय, अमित's कॅपिटल अकाउंटला क्रेडिट आहे, बरोबर. म्हणजे अमित's कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटच्या साईडला आपल्याला आता पोस्टिंग करायचंय. कसं पोस्टिंग करायचं, सगळ्यात पहिला कॉलम डेट आहे. डेट आपल्याला माहितीये 1 जानेवारी 2023, बरोबर. डेट कळली. आता अमितला क्रेडिट दिलंय, क्रेडिटचं करस्पॉन्डिंग डेबिट काय होतं, कॅश अकाउंट. कळलं. सो जेव्हा आपण जर्नल एंट्री करतो ना तेव्हा इथे ब्रॅकेट मध्ये बाय असा वर्ड असतो जो हिडन असतो, सायलेंट असतो, तो उच्चारत नाही आपण. बाय कॅश अकाउंट टू अमित's कॅपिटल अकाउंट अशी जर्नल एंट्री म्हणत नाही, नुसतंच कॅश अकाउंट टू अमित's कॅपिटल अकाउंट असं म्हणतो आपण. पण कॅश अकाउंटच्या मागे जे डेबिट असतं त्याच्या मागे एक सायलेंट वर्ड असतो बाय. सो ज्या वेळेला आपण अमित's कॅपिटलच्या अकाउंटला क्रेडिटला पोस्टिंग करतो तेव्हा हा हिडन वर्ड, सायलेंट वर्ड घ्यायचा आणि मग लिहायचं बाय कॅश अकाउंट. कळलं. सो करस्पॉन्डिंग डेबिट कोणतं होतं, हे होतं. सो तुमच्या जर लक्षात आलं असेल तर कॅश अकाउंट मध्ये आतमध्ये अमित's कॅपिटल अकाउंट असं लिहिलं, अमित's कॅपिटल अकाउंटच्या आत क्रेडिटला पण बाय कॅश अकाउंट असं लिहिलं. म्हणजे काय, रेफरल अपोजिट अकाउंट आपल्याला कळतात. कळलं. आता ह्याची अमाऊंट काय लिहायची, क्रेडिटची 25,000. किती अमाऊंटनी ह्या अकाउंटला क्रेडिट दिलंय, तो क्रेडिटचा कॉलम किती अमाऊंट सांगतोय, 25,000, तो इथे घ्यायचा आहे. कळतंय. रेफरन्स कसा कसा लागतो, अमित's कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला मी पाहिलं बाय कॅश अकाउंट, म्हणजे 100 नाही तर 200% कॅश अकाउंटच्या डेबिटला अमित's कॅपिटल अकाउंट असणार. कळलं. हा तो अपोजिट साइडचा रेफरन्स आहे. एंट्री जशी होते कॅश अकाउंट डेबिट टू अमित's कॅपिटल अकाउंट, ते पहिलं पोस्टिंग झालं, कॅश अकाउंटच्या डेबिटला पोस्टिंग केलंय, अमित's कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला पोस्टिंग केलंय बाय कॅश अकाउंट. अमाऊंट कोणती घ्यायची, जी क्रेडिटच्या कॉलम मध्ये होती ती आणि इथे जी डेबिटच्या कॉलम मध्ये होती ती. कळलंय. हळूहळू जसं आपण पोस्टिंग पुढे नेऊ तसं सवयीने तुम्हाला कळेल. मी आता फक्त समजावून सांगण्यासाठी सांगतेय. राईट द अप्रोप्रिएट अमाउंट्स. पुढची स्टेप होती राईट द अप्रोप्रिएट अमाउंट्स. अप्रोप्रिएट अमाउंट म्हणजे डेबिटला डेबिटचीच अमाऊंट पोस्ट करा, क्रेडिटला क्रेडिटचीच अमाऊंट पोस्ट करा. राईट अप्रोप्रिएट अमाउंट. आता ह्याचा सिरियसनेस तुम्हाला येणार नाही कारण तुम्ही म्हणाल सेमच अमाऊंट आहे, पण परत सांगते मी, कंपाऊंड एंट्री करताना ही अमाऊंट खूप इम्पॉर्टंट आहे. फिनिश पोस्टिंग ऑल द ट्रान्झॅक्शन्स फ्रॉम जर्नल टू लेजर. समजा 1 जानेवारी ह्या तारखेला तुमचे टोटल 15 ट्रान्झॅक्शन्स, मॉनिटरी ट्रान्झॅक्शन झालेत आणि त्याच्या एंट्रीज केल्या आहेत, तर 15च्या 15 पोस्ट करा. अर्धवट करायचं नाही की पहिल्या 5 केल्या उरलेल्या 5 नंतर करतो, असं नसतं. एकदा तुम्ही जर्नल एंट्री घेतली आणि ती पोस्टिंग करायला सुरुवात केली की यू हॅव टू फिनिश द पोस्टिंग. कळलं. सो फिनिश द पोस्टिंग ऑफ ऑल द ट्रान्झॅक्शन्स फ्रॉम जर्नल टू लेजर.
बॅलन्स ऑल द अकाउंट्स ऍट द सेम टाइम. बॅलन्सिंग करायचं म्हणजे काय करायचं, एकाच लेक्चरमध्ये मी तुम्हाला हे सगळं सांगते, नंतर प्रॅक्टिस करताना हळूहळू तुमच्या सगळ्या गोष्टी लक्षात येणार आहेत. पण बिकॉज आय एम टेलिंग यू द स्टेप्स टू कंटिन्यू द पोस्टिंग फ्रॉम जर्नल टू लेजर, ही त्यातलीच एक स्टेप आहे. बॅलन्सिंग करायचं. बॅलन्सिंग करण्याच्या आधी यू हॅव टू असर्टन ऑल द ट्रान्झॅक्शन्स आर पोस्टेड फ्रॉम जर्नल टू लेजर. ठीक आहे. सो सगळी ट्रान्झॅक्शन पोस्टिंग झाली आहेत, हे एकदा कन्फर्म झालं की बॅलन्सिंग करायला घ्यायचंय. बॅलन्सिंग करायचे 2 रूल्स. फर्स्ट रूल, ऑन अ पर्टिक्युलर डेट, एकाच डेटला सगळी अकाउंट्स बॅलन्स करायची. सेकंड रूल इज ऑन अ पर्टिक्युलर टाइम, म्हणजे आज समजा आज एखादी डेट आहे की 1 जानेवारी आहे आणि मी 15 जानेवारीला बॅलन्सिंग करायला घेतले. सो 15th जानेवारीला मी सगळी अकाउंट्स बॅलन्स करायचे, पण एक बॅलन्स केलं मी सकाळी 9 वाजता, दुसरं बॅलन्स केलं संध्याकाळी 5 वाजता. इट इज नॉट अलाउड. सो यू हॅव टू बॅलन्स ऑल द अकाउंट्स. जेवढी त्या लेजर बुक मध्ये अकाउंट्स आहेत, भले ती 100 असतील, 50 असतील, 200 असतील, जेवढी अकाउंट्स आहेत ती सगळी अकाउंट्स ऑन अ पर्टिक्युलर डेट ऍट अ पर्टिक्युलर टाइम. अंडरलाईन मार्जिन मध्ये लिहून ठेवा, बॅलन्सिंग करताना ऑन अ पर्टिक्युलर डेट ऍट अ पर्टिक्युलर टाइम सगळे अकाउंट्स त्या लेजरमध्ये अवेलेबल असलेली बॅलन्स करून टाकायचे. बॅलन्सिंग करायचं म्हणजे काय करायचं, टेक द टोटल्स ऑफ बोथ द साइड्स. फॉर एक्झाम्पल कॅश अकाउंट आपण बघतोय. कॅश अकाउंट मध्ये फक्त डेबिटला 25,000चं पोस्टिंग आहे, क्रेडिटला काही आहे का, नाहीये. सो तुम्ही जर टोटल्स घेतल्या तर टोटल्स घेताना तुम्हाला काय दिसणार आहे, हा डेबिट साइडची टोटल आहे 25,000, क्रेडिट साइडची टोटल आहे 0. बरोबर. सो फर्स्ट स्टेप ऑफ बॅलन्सिंग इज टू टेक द टोटल्स. दुसरं काय, फाइंड द डिफरन्स बिटवीन द 2 टोटल्स. आपल्याकडे डेबिट साइडची टोटल आहे, क्रेडिट साइडची टोटल आहे, त्या दोन्ही मधला डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे. डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे म्हणजे काय करायचं आहे, डेबिट आणि क्रेडिट 25,000 मायनस 0 इज इक्वल टू 25,000 हा डिफरन्स आला. सो फाइंड आउट द डिफरन्स. डिफरन्स कळला मला 25,000. राईट द डिफरन्स ऑन द साइड विच इज शॉर्ट टू मॅच द टोटल. ह्यातली शॉर्ट साइड कुठली आहे, डेबिट साइड इज हेवियर. 25,000 डेबिटची टोटल आहे, क्रेडिटची टोटल 0 आहे. दॅट मीन्स डेबिट साइड इज हेवियर. So we have to write the balance on the side which is short to match the totals. So ही 25,000 जी heavier आहे ती टोटल मॅच करण्यासाठी मी डिफरन्स कुठे लिहायला पाहिजे, क्रेडिटला. सो दॅट डेबिट आणि क्रेडिट इक्वल होतील, मॅच होतील. नेक्स्ट, यूज द वर्ड्स टू और बाय बॅलन्स कॅरीड डाऊन टू राईट द डिफरन्शियल अमाऊंट. आता कशी ते मी सांगते. आता आपण समजा असं अज्युम केलं की हा जानेवारी महिना आहे आणि 15th जानेवारीला आपण बॅलन्सिंग करतोय. मी आधी फर्स्ट स्टेप टोटल घेतली, डेबिटची टोटल आली 25,000, क्रेडिटची टोटल आली 0. नेक्स्ट स्टेप, जी साइड शॉर्ट आहे तिथे ती डिफरन्शियल अमाऊंट लिहायची. डिफरन्शियल अमाऊंट किती आली आहे, 25,000 स्टार मार्क. स्टार मार्कचा अर्थ ही डिफरन्शियल अमाऊंट आहे. हा स्टार मार्क जर्नल फोलिओच्या कॉलम मध्ये द्यायचा. राईट. आता मी डिफरन्शियल अमाऊंट तर लिहिली आहे. डेबिट साइडची टोटल आहे 25,000, क्रेडिट साइडची टोटल आहे 0. कळणार कसं, जी हेवियर साइड आहे त्याची टोटल खालती लिहून टाकायची. जी साइड हेवियर आहे त्याची टोटल ऍट द एंड ऑफ द अकाउंट लिहून टाकायची. मी काय केलं, 25,000 लिहिले, ती टोटल दुसऱ्या साइडला कॉपी करायची. 25,000 मी कॉपी केलं. ठीक आहे. फर्स्टली मी काय केलंय, टोटल्स घेतल्या दोन्ही साइडच्या, डेबिट आणि क्रेडिट. सेकंड, त्यातली हेवियर साइड कोणती आहे, डेबिट साइड. त्याची टोटल किती आहे, 25,000. ती मी ऍट द एंड ऑफ द अकाउंट लिहून टाकली आणि ती दुसऱ्या साइडला कॉपी केली. ही झाली थर्ड स्टेप. थर्ड स्टेप मध्ये मी हेवियर साइडची टोटल एंड ऑफ द अकाउंट लिहून टाकली आणि तीच अमाऊंट मी दुसऱ्या साइडला कॉपी केली. त्याला डबल अंडरलाईन द्यायचं. डबल अंडरलाईन याचा अर्थ असतो these amounts are matching with each other, tallying with each other. त्याला टॅली मार्क्स म्हणतात, डबल अंडरलाईन.
सो मी तीच अमाऊंट क्रेडिटला कॉपी करून टाकली. क्रेडिटला दुसरं काहीच नाहीये, सो शॉर्टेज अमाऊंट डिफरन्शियल अमाऊंट 25,000 आली. ती मी डिफरन्शियल अमाऊंट लिहिली आणि त्याला स्टार मार्क केलाय. आता या अमाऊंटला काय म्हणायचं, पर्टिक्युलर्स मध्ये काय लिहायचंय, बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. थोडस मी वर लिहितेय, थोडी जागा लागणार आहे मला इथे खाली. ह्याला काय म्हणायचं, बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. बाय शब्द का आला, कारण आपण क्रेडिटला लिहितोय म्हणून. डेबिटला लिहिताना टू असा वर्ड वापरतात, क्रेडिटला लिहिताना बाय असा वर्ड वापरतात. बाय बॅलन्स कॅरीड डाऊन किंवा कॅरीड फॉरवर्डेड पण म्हणतात. काही जण याला CF असंही म्हणतात, स्मॉल एफ. कॅरीड फॉरवर्डेड किंवा कॅरीड डाऊन. आता ही जी अमाऊंट आहे याची डेट काय आहे, 15 जानेवारी 2023. या एकाच डेटला सगळी अकाउंट्स मॅच करायची आहेत, बॅलन्स करायची आहेत. सो 15 जानेवारी डेट आहे. बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 25,000 स्टार मार्क. हे झालं कॅश अकाउंट बॅलन्सिंग. त्याच वेळेला अमित's कॅपिटल अकाउंट पण बॅलन्स करायचंय, कारण आपला रूल काय आहे, ऑल अकाउंट्स आर बॅलन्स्ड ऑन अ सिंगल डेट ऍट अ सिंगल टाइम. ठीक आहे. सो आता इथे क्रेडिट साइडची टोटल हेवियर आहे, ती आपण लिहून टाकली 25,000. ती कॉपी केली डेबिटच्या अमाऊंटच्या कॉलम मध्ये 25,000. डेबिटची टोटल काही आहे का, 0 टोटल आहे. मग डिफरन्शियल अमाऊंट काय आली, 25,000 डिफरन्शियल अमाऊंट आली, स्टार मार्क. स्टार मार्क म्हणजे बॅलन्सिंग फिगर. डेबिटला लिहायचंय म्हणून टू बॅलन्स कॅरीड डाऊन किंवा कॅरीड फॉरवर्डेड. तारीख काय, 15 जानेवारी 23. सेम डेट, ज्या दिवशी हे बॅलन्स केले ती आणि ही तारीख सेम पाहिजे, कंपल्सरी. कळलं. आता तुमचं डेबिट साइड आणि क्रेडिट साइड मॅच झाली का. आता जर तुम्ही टोटल्स घेतल्या तर डिफरन्शियल अमाऊंट आपण इथे लिहिली, त्यामुळे डेबिट साइडची टोटल आणि क्रेडिट साइडची टोटल मॅच झाली आपली, बरोबर. इथे पण तसंच झालं, 25,000 मॅच झाले. ठीक आहे. सो फाइंड द डिफरन्स बिटवीन टू टोटल्स, राईट द डिफरन्स ऑन द साइड विच इज शॉर्ट टू मॅच द टोटल्स. ते आपण केलं. यूज द वर्ड टू और बाय बॅलन्स कॅरीड डाऊन टू राईट द डिफरन्शियल अमाऊंट, तेही आपण केलं. यूज द टॅली मार्क्स म्हणजे डबल अंडरलाईन फॉर बोथ द मॅच्ड टोटल्स. या मॅच झालेल्या टोटल साठी डबल अंडरलाईन वापरली आपण, त्याला म्हणायचं टॅली मार्क्स. आता ब्रॉट डाऊन द डिफरन्शियल अमाऊंट ऑन द अपोजिट साइड. अपोजिट साइड म्हणजे काय, हे जे आपण आता लिहिलं बॅलन्सिंग अमाऊंट आपण कुठे लिहिली, क्रेडिट साइडला लिहिली. ही क्रेडिट साइड आहे, ती कॅरी डाऊन म्हणतोय ना आपण. टू कॅरी डाऊन म्हणजे कुठंतरी ती आपल्याला पुढे न्यायला पाहिजे, त्याला ब्रॉड डाऊन म्हणतात. ब्रॉड डाऊनचा अर्थ असा होतो की हा बॅलन्स अजून पुढे आपण वापरणार आहोत, त्याला ब्रॉड डाऊन म्हणायचं. जो कुठे ब्रॉड डाऊन करायचा असतो, अपोजिट साइडला ब्रॉड डाऊन करायचा असतो ऑन द नेक्स्ट डे. ज्या डेटला तुम्ही बॅलन्सिंग केलं त्या डेटला तो ब्रॉड डाऊन नाही करायचा, नेक्स्ट डेला करायचा. सो जर ही 15th डे असेल तर 16 जानेवारी 23 ला डेबिटला लिहितोय म्हणून टू बॅलन्स ब्रॉड डाऊन किंवा ब्रॉड फॉरवर्डेड. अमाऊंट किती आहे, 25,000. ही जी स्टार मार्कची अमाऊंट होती ती, परत स्टार मार्क करू नका, एकदाच करायचा तो डिफरन्शियल अमाऊंटला. आलं लक्षात. जेव्हा बॅलन्स आपण ब्रॉड डाऊन करतो तेव्हा दोन रूल्स, अपोजिट साइडला ब्रॉड डाऊन करायचा आणि नेक्स्ट डे ला करायचा. कळले दोन रूल्स. बॅलन्स डिफरन्शियल अमाऊंट ब्रॉड डाऊन करताना नेक्स्ट डे ला करायची आणि अपोजिट साइडला करायची. सो इथे जर बॅलन्स आपण बॅलन्सिंग फिगर लिहिली तर ती अपोजिट साइडला म्हणजे डेबिट साइडला ब्रॉड डाऊन झाली. आता इथे बॅलन्सिंग फिगर आपण डेबिट साइडला लिहिलेली आहे, सो ती इथनं जी क्रेडिट मधनं डेबिटला ब्रॉड डाऊन झाली ती
इथे डेबिट मधनं क्रेडिटला ब्रॉट डाऊन होणार नेक्स्ट डेला 16th जानेवारी 23. क्रेडिटला लिहितोय म्हणून बायनी स्टार्ट करायचंय. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन किंवा ब्रॉट फॉरवर्डेड. किती बॅलन्स ब्रॉट डाऊन केला आपण? 25,000. हा जो 25,000 आहे, ही जी बॅलन्सिंग फिगर शॉर्टेज अमाऊंट होती, डिफरन्शियल अमाऊंट होती, ती आपण ब्रॉट डाऊन केली आहे. ब्रॉट डाऊन करायचे 2 रूल्स. ब्रॉट डाऊन ऑन द अपोजिट साइड ऑन द नेक्स्ट डे. आजचं थोडंसं हेवी झालं लेक्चर मला कळतंय, पण मी तुम्हाला सांगितलं तसं प्रॅक्टिसनी हे सोपं होणार आहे. डोंट वरी, अजिबात कशाचीही काळजी करू नका. आपण जास्तीत जास्त जर्नल एंट्रीज आणि त्याचं पोस्टिंग करणार आहोत.